तर बऱ्याच लोकांना ही जागा माहित नाही. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, रायगडला जात असताना आम्ही सगळेजण सोबत निघालो होतो. आता इथं पोरांनी गप्पा मारल्या, चहा घेतला आणि मग निघालो आम्ही रायगडाच्या दिशेने. तर कशासाठी, तर शंभू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असल्यामुळे. थोडा वेळ तामिनी घाटात आराम करून घाट उतरून थांबलो निजामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि मग तिथून रायगड खूपच जवळ होता, त्यामुळे मनामध्ये एक्साइटमेंट भरपूर होती. देखो ना काय. जेवढी एक्साइटमेंट होती त्याच्यापेक्षा जास्त ऊन होतो. आणि मग पोहोचलो आम्ही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीपाशी. आणि जाताना दर्शन करणं सोपं नाही, म्हणलं आता दर्शन करून घ्यावं. मग काय, आलो इथं मस्त असं दर्शन, पोरं पण घेत होते, म्हटलं आपण पण घ्यावं. मग गेलो, दर्शन घेतलं मस्त असं. त्यानंतर पोहोचलो जिजाऊ वाड्यामध्ये. तर बरेच लोक इथं येत नाहीत कारण यांना माहितच नाही इथं काय आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, आम्ही बघण्यासाठी आलो. तर इथं होता जिजाऊ वाडा, म्हणजे जिजाऊ माँसाहेब इथं राहत होत्या. तर हाच तो वाडा होता. आणि इथं अजूनही हे वाड्याचे अवशेष असेच होते आणि एवढं भारी इथं बघण्यासाठी होतं. तर बरेच लोक इथे येत नाहीत. तुम्ही गेला का, नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढ्यातच मला हा रायगडाचा व्ह्यू बघायला मिळाला. बघू शकता तुम्ही, वरून जेवढा रायगड भारी दिसतो तेवढाच खालून बघण्यात पण एक वेगळाच फील आहे. रायगडाला बघून राहत नव्हतं म्हणून पोहोचलो डायरेक्ट रायगडाच्या पायथ्याशी आणि मग गाडी पार्किंग केली आणि रायगड चढायला सुरुवात केली. आता याच्या पुढचा ब्लॉग तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघा, कारण शंभू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा पूर्ण ब्लॉग बनवला आहे.